नमस्कार मित्रांनो, YM मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जे घरकुल भेटलेले लाभार्थी नाहीत, ज्यांना घरकुल अद्यापही भेटलेलं नाही, त्यांच्यासाठी अतिशय खुशखबर आहे. कारण का, ज्यांना जमीन नाही आहे, म्हणजे त्यांना जागा नाही आहे घर बांधण्यासाठी, अशा जे बेघरांना म्हणजे ज्यांना घरकुल भेटलं नाही, अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल भेटण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यातच हा विषय म्हणजे जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतात कोणत्या बेघरांना हे घरकुल भेटणार आहे आणि कोणत्या जमीन नसलेल्या म्हणजे ज्यांना जागा नाही घर बांधण्यासाठी अशांना हे घरकुल कोणते पात्र लाभार्थी असणार आहेत, ज्यांच्याकडे जागा नाही अशांना कोणकोणते त्यांना कागद लागणार आहेत आणि लाभ कसा घ्यायचा आहे, संपूर्ण ए टू झेड माहिती आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, अशाच घरकुलाविषयी नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, की आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आढावा बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय झालेला आहे. त्यामध्ये माननीय श्री जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य तसेच यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य श्री योगेश कदम राज्यमंत्री ग्रामविकास पंचायत राज महाराष्ट्र राज्य तसेच यांचे प्रमुख उपस्थितीत ही कोकण विभागाची आढावा बैठक झालेली आहे. ह्या बैठकीत त्यांनी हे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मी सविस्तर माहिती अशी आहे, की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने योजनेने या ठिकाणी काम करावे. त्यानंतर यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना, जे जमीन नाही अशा बेघरांना घरकुल योजनेअंतर्गत प्राधान्य लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी खाली पाहूयात, की मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज आणि या ठिकाणी राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकासाच्या विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक संबंधित या ठिकाणी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात खाली, घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने करावे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने करावे. तसेच ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, की देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने होण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे की हे लक्षात घेऊन शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने अंमलबजावणी करावी. राज्याला 20 लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाले आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधकाम तात्परतेने सुरू करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही आहे, म्हणजे स्वतःची जागा नाही आहे घर बांधायला, तर अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्याने घ्यावे. तसेच जागा असलेल्या मात्र घर नसलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी करावी अशी सूचित करून श्री गोरे यांनी सांगितलेलं आहे. ची मंजुरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, घरकुलची मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गावागावात ग्राम सभामध्ये याबाबत माहिती द्यावी. आता घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, जे घरकुल लाभार्थी आहेत असे तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपलं घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं की नाही. तर या ठिकाणी असं सांगितलं आहे, की घरकुल लाभार्थ्याच्या नावाची जी यादी आहे, जे लाभार्थी आहेत घरकुलवाले, त्यांच्या नावाची यादी जी आहे ते ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या परिसरात लावावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला, जर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. श्री गोरे म्हणाले, घरकुल लाभार्थ्याच्या नावाची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी, जेणेकरून गावातील सर्वांना घरकुल लाभार्थीची माहिती होईल. त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत. सर्वेक्षण करताना
प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम करावे. कोकण पट्ट्यातील गावातील गावठाण जमिनीची घरकुल योजनेसाठी वापराव्यात. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. योजनेचे उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अंमलबजावणी करावी. तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे. त्यात ग्रामसंघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी सर्व गटांची सक्रिय वाढविण्यावर यंत्रणांनी अधिक लक्ष द्यावे. हे सर्व गट सक्रिय होण्यासाठी सामंजस्यपूर्वक कार्यपद्धतीने स्वीकारून कामाची गती वाढवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रभाग संघांना भेट द्यावी. तसेच विभागांतर्गत विविध योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री श्री गोरे यांनी यावेळी दिल्या. यंत्रणांनी स्थळ पाहणी वेळेत करावी. आता ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सूचित करून सांगितले की कामाचे वेळेत आणि दर्जेदार पूर्तता होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा. स्थळ पाहणी वेळेत करावी. हप्ता वितरित केल्यावर घरकुल आहे त्या घरकुलाच्या सुरू केलेल्या कामाची जी नोंदणी आहे ती व्यवस्थित ठेवावी. तसेच कामाच्या टप्प्यानेह विहित केल्यानुसार लाभार्थ्यांना हप्ते द्यावे. विभागांतर्गत बचत गटांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि अधिक संख्येने ते कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रमुखाने त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. तसेच ग्रामविकास विभागाच्या लखपती दीदी योजनेसह व इतर सर्व योजनांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करूनही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे निर्देश श्री कदम यांनी या ठिकाणी दिले. त्यानंतर ग्राम जीवनोन्नती अभियान ब वर्ग तीर्थक्षेत्र विभाग कार्यक्रम, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान यासह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते जे बेघर आहेत आणि ज्यांना जमीन नाही आहे त्यांना स्वतः भेटलेलं घरकुल जे आहे ते जागा नाही घर बांधण्यासाठी अशांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि हे लवकरात लवकर जी आहे ती सूचना ही लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हप्ते हे लवकरात लवकर जे आहे ते त्यांच्या अकाउंटवरती टाकायला सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचे कोणाकोणाला या ठिकाणी घरकुल भेटलेलं नाही आहे आणि या ठिकाणी कोणाला घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगायचे आहे. आणि घरकुलाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घरकुलाची यादी कधी येणार आहे, केव्हा येणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि घरकुलाची यादीचं तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं नाव कसं चेक करू शकतात हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर घरकुल भेटले नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात. आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.